हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीसाठी कसा असणार आहे एप्रिल 2026. सुरुवात करणार आहोत आपण नेहमीप्रमाणे तुमच्या गुरूंच्या आशीर्वादापासून. त्यानंतर टॅरोने जाणून घेऊया बऱ्याच गोष्टी काय घडणार आहेत काय नाही, आणि नंतर आपल्या एंजल कार्डने जाणून घेणार आहोत तुमच्या मनातले काही प्रश्न त्यांची उत्तरं. ठीक आहे, सुरुवात करूया आपण साईंच्या आशीर्वादापासून. म्हणजे ज्याही गुरूंना तुम्ही मानता त्या गुरूंचा तुमच्यासाठी काय आहे संदेश, कर्क राशीच्या लोकांसाठी काय संदेश आहे एप्रिल 2026 साठी. इन हिज इन्फिनाइट कंपॅशन बाबा ग्रँड्स विशेस प्रे टू हिम. या महिन्यामध्ये तुम्ही मनापासून जे मागाल ते गुरु तुम्हाला देतील, असा सुंदर कार्ड आलेला आहे. ऑन दिस पॉझिटिव्ह नोट आपण सुरुवात करूया पुढच्या प्रेडिक्शन्सची, जे आपण टॅरोने काढणार आहोत. सो सध्या तुम्हाला हेच करायचं आहे की निगेटिव्ह थिंकिंग न करता तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्या गुरूंना सांगायचं. काय घडू नये ह्याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा काय घडावं हे युनिव्हर्सला सांगा, म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला त्याची फळं मिळतील. सुरुवात करूया आपण रिलेशनशिपपासून. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये जे घडलं त्यातनं तुम्ही मूव्ह ऑन होताना काही जण दिसत आहेत मला. कन्फ्युजन पण दूर होणार आहे कदाचित, म्हणून मूव्ह ऑन होणं जास्त सोपं असणार आहे. फोकस असणार आहात तुम्ही तुमचं ते करिअर, बिझनेस, पैसे कमावणे, इन्व्हेस्टमेंट करणे, या सगळ्याकडे जे तुमचं दुर्लक्ष झालं होतं, तर या महिन्यामध्ये तुम्ही छान फोकस असणार आहेत. कोणाच्या तरी वागण्या बोलण्यामुळे मन तुटणार आहे, याची तयारी ठेवा. आणि तुम्हाला किती गोष्टी समोरच्या इफेक्ट करू शकतात याची एक बॉर्डरलाईन तुम्ही स्वतःशी सेट ठेवा. कोणामुळे तुम्ही दुखावलं जाऊ शकता. उगाच प्रत्येकामुळे उठसूट कोणी बोललं आणि आपण दुखावलं गेलं असं करून घेऊ नका. स्वतःचं बॉर्डरलाईन सेट करा की फक्त ही एक दोन व्यक्ती जे आहेत ना, यांच्या मताचाच मला फरक पडतो, म्हणजे मग तुम्हाला जगात कोणीच तुम्हाला दुखवू शकणार नाही. बघूया आपण आता फायनान्सच्या बाबतीमध्ये कार्ड्स काय येतात. फायनान्सच्या बाबतीमध्ये कार्ड्स काय सांगतात कर्क राशीला एप्रिल 2026 साठी. खूप सुंदर द सनचं कार्ड आलेलं आहे. सो कुठलीही इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. अडथळे सगळे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जे आजपर्यंत येत होते ते दूर होणार आहेत. पैसा पायाशी लोळून घातलं तरी मन मात्र दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडकलेलं राहील. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी क्रिएटिव्ह आयडियाज येतील. नैसर्गिक गोष्टींशी संबंधित काय म्हणतात वस्तूंमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्यातनं जास्त फायदा होईल. प्रवासाचे योग बनतात आणि त्याच्यामध्ये तुमचा पैसे जास्त खर्च होण्याची फार जास्त शक्यता आहे. बघूया आपण आता करिअर आणि बिझनेस करणाऱ्यांसाठी काय कार्ड्स येतात. करिअर आणि बिझनेससाठी कार्ड्स काय येतात. कर्माचे कार्ड दोन्ही पण आलेले आहेत अचानक आपल्यासमोर. द स्टार सुद्धा आणि जजमेंट सुद्धा. सो करिअर असो वा बिझनेस असो, जे तुम्ही पेरलंय तेच उगवणार आहे. तर तुम्ही चांगल्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत तर त्याचा 100% रिझल्ट तुम्हाला मिळतील. जर तुम्ही काही चूक केलेली आहे, काही गोष्टींपासून तुम्ही पळ काढलेला आहे, ज्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज होती त्याच्यापासून पळ काढलेला आहे, तर त्याप्रमाणे तुमचा इफेक्ट तुमच्या बिझनेसवर किंवा तुमच्या करिअरमध्ये होईल. दोन्ही कार्ड्स आणि त्याच्या पुढे हे 9 ऑफ कप्स आले, असं मला असं वाटतं चांगलंच घडेल. तुमच्या चांगल्या कर्मांची फळं तुम्हाला मिळणार आहेत आणि तुमचं मॅनिफेस्टेशन खूप जास्त फास्ट होणार आहे. ओव्हरऑल तुमचा या महिन्यामध्ये खूप जास्त फोकस पैसे कमवण्याकडे किंवा करिअरकडे नसून थोडासा लिबरल असणार आहे. स्वतःला वेळ देणं, एन्जॉय करणं ह्याच्याकडे सुद्धा तुमचा कल मला दिसतोय. बघूया आपण आता कर्क राशीच्या लोकांची हेल्थ कशी असणार आहे एप्रिल 2026 मध्ये. धारदार वस्तूंपासून सावध राहा. चुकीच्या आहार विहारापासून तुम्ही काय म्हणतात आपोआप तुम्हाला चांगल्या सवयी लागतील. आतापर्यंत जे तुम्ही जंक फूडकडे वळत होतात तर आपोआप तुम्ही आता घरगुती गोष्टींकडे वळणार आहात असं दिसते. बाकी हेल्थच्या बाबतीत इमोशनल हिलिंग मला होताना दिसते. जे काही दिवसांपासून तुमचं मन नाराज होतं कुठल्या ना कुठल्या गोष्टींमुळे, त्याचा थोडंसं तुम्ही त्यातनं हील होताय आणि मूव्ह ऑन होताय असं दिसते मला. बघूया जे स्टुडंट्स आहेत आपले कर्क राशीचे, स्टुडंटसाठी कसं असणार आहे एप्रिल 2026 कर्क राशीच्या. भरपूर प्रगती होताना दिसते, पण तुम्हाला एफर्ट्स पण स्वतःहून टाकावे लागणार आहेत. काही महत्त्वाचे निर्णय करिअरच्या दृष्टीने तुम्ही आत्ताच घेणार आहात एप्रिल 2026 मध्ये असं दिसते, ज्याच्यामुळे तुमचं लिटरली पुढचं जाऊन आयुष्य बदलण्याची शक्यता आहे. आता एक जनरल रिडिंग कर्क राशीच्या लोकांसाठी एप्रिल 2026 साठी काय आहे जनरल रिडिंग.
मला ना एक प्रकारची हिलिंग पण होताना दिसते. काही जर सिंगल्स असतील तर त्यांना लव्ह मॅरेजची शक्यता आहे किंवा आयुष्यात कोणीतरी सोलमेट येण्याची शक्यता आहे. अपॉर्च्युनिटी स्वतःहून येतील लाईफमध्ये. जर तुम्ही कुठे अप्लाय केलं असेल काय किंवा बिझनेससाठी प्रपोजल टाकलं असेल तर ते अप्रूव्ह होण्याची शक्यता आहे. क्वीन ऑफ स्वॉर्ड्स आलेला आहे. सो तुमचा कॉन्फिडन्स इतक्या लेवलला आहे की लिटरली म्हणजे तुम्ही लोकांना गायडन्स कराल एप्रिलमध्ये. बरं, तुमची मनाची तयारी आहे की आता समोरनं कोणी आलं तर तुम्ही अरेला कार्य करायला सिद्ध आहात बिकॉज ऑफ युअर लाईफ एक्सपिरियन्सेस. एप्रिलमध्ये थोडा ॲटिट्यूड जो आहे तो चिनअप प्रिन्सेस सारखा असणार आहे. क्वीन ऑफ कप्स. सो काही गोष्टींमध्ये काही लोकांच्या बाबतीमध्ये मनातल्या गोष्टी मनातच ठेवण्याकडे कल दिसतोय. काही गोष्टी काही इन्व्हेस्टमेंट्स असतील, नवीन खरेदी असेल, नवीन पाऊल टाकलं असेल काहीतरी आयुष्यामध्ये, पण तुम्ही ते सध्या तरी कुणालाही सांगणार नाही, तुमच्या मनामध्येच ठेवाल. जेव्हा ते सक्सेसफुल होईल तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल चर्चा कराल असं दिसते. सो छान होतं कर्क राशीच्या लोकांसाठी. आता जसं की मी म्हटलं की आपण सगळ्यात शेवटी तुमच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार होतो. पहिले एंजल्स ॲडवाईस तुमच्यासाठी एप्रिल 2026 साठी एंजल्स ॲडवाईस काय आहे? कॉम्प्रोमाइज. काही ठिकाणी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. जसं मगाशी एक आलं होतं कार्ड जनरल रिडिंगमध्ये की थोडासा तुमचा ॲटिट्यूड कोणाचा ऐकून न घेण्याचा आणि अरेला कार्य करण्याचा असणार आहे. तर काही ठिकाणी कॉम्प्रोमाइज सुद्धा करावं लागणार आहे, याची मनाची तयारी ठेवा. आता असा एखादा प्रश्न करा ज्याचं उत्तर तुम्हाला टाईमलाईनमध्ये हवे की एखादी गोष्ट कधी घडेल, केव्हा घडेल. ठीक आहे, बघूया आपण. अ इयर फ्रॉम नाऊ. जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती होईल. साधारण वर्षभराच्या पिरियडमध्ये ते होईल. कधी पण मोस्टली 1 वर्ष तर लागेल, पण आधी सुद्धा होऊ शकतं. छान. आता एखादी गोष्ट होईल की नाही हा एक प्रश्न आपल्याला करायचा आहे. याचं उत्तर येस किंवा नो मध्ये येईल. जसं की नोकरी लागेल की नाही, बाळ होईल की नाही, लग्न होईल की नाही, किंवा कुठलीही गोष्ट ज्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये येईल. देअर इज समथिंग बेटर. ज्या गोष्टीचा तुम्हाला हवे त्याचा विचार केला की हे असं घडायला हवे, त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी घडणार आहे. सो तुम्ही चारी बाजूने विचार करून बघा. अजून बेटर ऑप्शन्स तुम्हाला आजूबाजूला काय एक्सप्लोर करता येईल त्याच्यावरती विचार करा. नक्कीच तुमच्या मनासारख्या घटना घडतील. ठीक आहे, असं होतं आपलं एप्रिल 2026 कर्क राशीसाठी. आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय बाय.